त्याच्यात जर एक किलो जर माल रिजेक्शन निघालं बरोबर तर व्यापारी 50 रुपये कमी करीत होता. नियमानं ते 1 किलोचा भाव किती आहे? 15 रुपये आहे ना. मग 300 रुपयाची पावती जर असेल तर त्यानं 285 न माल खाली करायला पाहिजे. 400ची पावती असेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे आपल्या फार्मसिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज तारीख आहे 6 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार. दुपारचे वाजले आता जवळपास 4:15 आणि आपण पिंपळा व बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे 20 किलोसाठीचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो, आजची आवक परिस्थिती बघू शकता. 2 लाईनींची आवक पूर्ण झाली, पण बाजारात आज उठाव कमी आहे. कालचा जो उठाव होता मित्रांनो, तो कालचा उठाव नाही. आज काय परिस्थिती मंडीमध्ये जाऊन बघूया आजचे काय बाजारभाव चालले. 20 किलोसाठीचे लाईव्ह लोकल गुवाहाटी एक्सपोर्टचे दुबईचे काय बाजारभाव आहे मित्रांनो, त्याच्यानंतर शाहूचे काय बाजारभाव ते पण जाणून घेणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, कारण प्रत्येक गाडीपेक्षा वेगवेगळा व्यवहार चालू राहतो. पण आत्ताचे उठाव बघू शकता, कालचा आणि आत्ताचा लय फरक आहे मंडीमध्ये. तर अचानक मंडी कमी होण्याचं काय कारण किंवा उठाव कमी होण्याचं काय कारण आहे ते जाणून घेऊ. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारू काय परिस्थिती आहे आजची. तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मग आता भाव नाही. आता याला तांबट्याला कोण विचारून राहिला आता काय. बरोबर, एक दिवस असं एक दिवस असं होऊन परिस्थिती अवघड. तर अशी परिस्थिती राहते म्हणजे 500ची जरी पावती असली तर ती काही खाली होत नाही पिंपळगाव मार्केटमध्ये. तुम्हाला सांगितलं, तुम्ही इथे शेतकऱ्याला व्यापारी 400ची पावती देतो ना. बरोबर, तर तुम्ही ना गाड्यावर गेल्यानंतर ते 400 रुपयाची पावती असताना तो शेतकऱ्याचा माल 400 रुपयाने खाली होतो का? त्याला काही अडचणी येत्या. बरोबर, हे ना तुम्ही लाईव्ह करा आणि दाखवा. काय मत आहे? चाल बरोबर बरोबर. काल 350च्या पावत्या संध्याकाळी 6च्या दरम्यान 350च्या पावत्या द्यायच्या आणि 250-60 न माल खाली केले. बरोबर, मग ते देताना तिथे 350 द्या त्या म्हणजे. पण मग तुम्ही समजा आता मी एक शेतकऱ्याची मला माहिती, पण मग आता माल तिथे गेल्यानंतर आता शेतकरी व्यापारी काय म्हणतात 2-3 वक्कल 1 वक्कल असं काय होतं. आम्ही ना प्रॉब्लेम काय होतो तिथे गेल्यानंतर? आमचं हेच वक्कल दाखवणार, गाडी बाजूला करणार आणि माल खाली करणार. बरोबर, पण आता तिथं गेल्यानंतर 40-50 रुपये कशाचे कमी करते व्यापारी? व्यापाऱ्याला समजून सांगतो आम्ही, तुम्ही कॅरेट तुम्ही पूर्ण खोलून पाहिलं नाही, त्याच्यामध्ये खराब माल निघू शकतो. 20 किलो आपल्याला द्यावा लागणार आहे. ज्याचं वजन नाही आलं त्याचं त्या हिशोबानं भाव कमी होणार. याच्यामध्ये जर रिजेक्शन जर निघालं, एक जाळी जर समजा थांबा एक मिनिट, रिजेक्शन जर याच्यामध्ये समजा 20 किलोची जाळी याचा 400 रुपये भाव ठरला आणि याच्यामध्ये व्यापारी किडका घेणार नाही, चिरका घेणार नाही, खराब घेणार नाही, उलटी घेणार नाही, मग त्या व्यापाऱ्यानं ते कॅरेट खाली टाकावं आणि जे रिजेक्शन होईल ना ते किती किलो होतं ते मोजावा, त्याप्रमाणे कमी करायला कॅरेट मधलं 60 आणि 70 रुपये. जर तुमचं समजा काल 300 रुपये किलो 300 रुपयाचं कॅरेट होतं म्हणजे 15 रुपये किलोचा माल होता. त्याच्यात जर 1 किलो जर माल रिजेक्शन निघालं तर व्यापारी 50 रुपये कमी करीत होता. नियमानं ते 1 किलोचा भाव किती आहे? 15 रुपये आहे ना. मग 300 रुपयाची पावती जर असेल तर त्यानं 285 न माल खाली करायला. 400ची पावती असेल तर तो 15 रुपये म्हणजे 20 रुपये म्हणजे 380 न खाली करायला पाहिजे होता. तर 50-60 रुपये डायरेक्ट कमी करते. आता जे 50-60 आणि तुला खाली करायचं तर कर, नाही पटत तर जाय निघून. अशा पद्धतीनं काल झालेलं आहे. बरोबर, नाही कालच नाही, बऱ्याच दिवसापासून त्यानं काल आहे ना 340ची पावती दिली होती आणि गाड्यावर 261 न माल खाली केला. मी त्याला म्हटलं रिजेक्शन किती निघत त्या पद्धतीने काढ. तो चिरका आहे म्हटलं, अरे तू काढ ना जोळीमध्ये काढ. 1 किलो निघालं 2 किलो निघालं ना, 340ची पावती देईल म्हणजे किती रुपये भाव पडला आपल्याला? 17-34 70 रुपये किलो. 2 किलोच्या 34 रुपये कमी करतो. बरोबर, 1 किलो होता तर 70 रुपयेच कमी करायला पाहिजे ना. 340च्या पावतीनं त्यानं 261ची पावती बनवलेली. आणि वरून काय झालं, आम्ही ते RS सरिताच्या ज्यामुळे तिथं फुल गर्दी होती. इकडे PS बाबाची पण फुल हे चालू होतं. तिथे माल घेतला होता RS सरितावाले, त्यांचा भरपूर शेतकरी मध्ये शिरत होते, जागा नव्हती जायला. आम्हाला त्याच्या गाड्यापर्यंत जायला जवळजवळ 1-1.5 तास लागला. 1-1.5 तासानंतर त्याच्या गाड्यावर 2-3 गाड्या होत्या. त्याच्यानंतर 2 तासानं गाडी खाली करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर म्हणतो तुम्ही आता माल चालणार नाही, माल चालणार नाही, आम्हाला तू मंडीमध्ये घेऊन जा. आम्ही 2 तास थांबून जर 10 वाजता जर तो आम्हाला मंडीत पाठवायला लागला, आता मंडीत तोपर्यंत व्यापाऱ्यांचं घेणं पूर्ण झालं असेल. बाकीच्यांचं मग काय करायचं त्या मालाचं? हे असं नाही, असं चुकीचं घडत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. बरोबर, आणि नाही तर व्यापाऱ्यांनी इथं आहे ना शेतकऱ्यांनी डायरेक्ट जोडी दाखवून दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. व्यापारी काय म्हणतो, आम्ही फक्त वरच्या वरच पाहिला होता, मध्ये काय आम्हाला काही माहिती आहे का? बरोबर, असं नाही व्हायला पाहिजे.
400 बोला, 400 लगाया। वो सोच रहे अभी क्या करूं? 300 लगाने का तब 400 में जाएगा। अरे मत्ता लगा दियो। अरे वही 400 बोला, मैं 400 लगा, 500 फिर भी नहीं हिल रहा है। 500 का बाजार में कैसे 400 जाएगा? हाँ, चाल खाली कर त्या भावात, चाल 1 रुपया कमी करू नको। 500 बाजार कैसे जाएगा बेचारा हो? गवळे आपले काय का हो, आपले 430 लगाया तो तुमचे का? मैं बोला जान दो, कैंसिल करो। नमस्कार आपले नहीं पुऱ्या बर. हॅलो बाबा गुवाहाटी तो बिचारा फसून गेला. काय बोललात? 400 बोला ना, ते 500 तुला चाल नाही म्हणतो. बर. 400 रुपये मध्ये चाल ना, चाल. खराब माल नाही घेणार, फक्त मीडियम घेईल. चाल. तो नहीं जाएगा 500 से कम। अरे तो वही बोला 400 दिया. अभी वो सोच में पड़ गया. फसला तो जाऊ दे. फसला मंडी काय चालू आहे पहा ना तुम्ही. बैठो ना 10 मिनट. काय भाई किया भाई, माल दिखा अच्छा इसीलिए ले लिया तुरंत. 500 बाजार में 400 ले लोगे। काय करतो? चाल. दे रे टाळी दे. सक्सेस राहशील दे टाळी. 1 रुपया कमी करू नको. लाव 1 रुपया कमी देऊ नको, माल खराब देऊ मी नको. सांगतो लाव बिंदास. चाल. अडकवती जय दुर्गा माता. थोडं कन्फ्युजन बरं का पेमेंटला. पेमेंट लेट भेटेल. मी सांगतो मी शेतकरी चौथ्या म्हणून दिवशी सांगतो. पेमेंट. हा. माझ्या खिशात 20 दिवसाची पट्टी. 5व्या दिवशी तुम्ही घ्यायला जाती नाही त्याला, आम्ही काय करणार? माल कुठले दादा? याला द्यावा लागतो. मिळूस की खालीच करा बरं का. खालीच करणार, खराब माल नाही घेणार. मीडियम घेईल, साफ सुथरा माल त्याला एक अर्धा चालेल, 1-2 किलो नाही चालणार. ते इकडं सांगत तुला 1 अर्धा गेली. चाल बस. सुपर क्वालिटी शाहू आहे. क्वालिटी जबरदस्त आहे. काय मागितले दादा आज शाहूला? आता चालू आहे, आज मागितलं पहिलंच आहे का आज? प्लॉट कसं काय आता सध्या? लॉटशिप कंडिशन जामच थोडी. जाम आहे ना. निघेल का माल? निघेल ॲव्हरेज? नाही, ॲव्हरेज नाही भेटणार. पावसाने जास्त जाम केलं. बरं चालेल. हा याला पण नाही मागितलं का? कतेच शेवट आहे? 108 शेवट. ओके चालेल. चला चांगलं जाईल शाहू. शिंदवड काय मागितलं यांनी काय त्यांना सांगितलं 411. ते किती म्हणतात? त्यांचं काय अजून चाललंय. बोला ना. फिर कभी अभी नाही तर कभी नाही. माल 160 आहे. नाही 108. अरे माने का? अरे मानच. अजून काय मंडी फुटाना पाहिजे तशी. प्लॉट कसं काय आता सध्या तुमच्याकडे? बऱ्यापैकी आता आवरत चालू आहे. शेवटच आले बा जवळपास. अजून 2-3 खुडे येतील. आज 2-3 पुढे होते. ठीक आहे. नंतर काय लागवड आहे परत? नाही नंतरच्या नाही. चालेल चला. सुपर क्वालिटी आहे. क्वालिटी जोरात आहे. भारी हो, जाऊ द्या. काय सोन्यासारखा माल आहे. सोन्यासारखा माल आहे. पैसे सोन्यासारखे होणार आहेत आता. बरं व्हायलाच पाहिजे ना का हो? इथून मागे सगळी 100-150-200. सोन्यासारखं वागलं पाहिजे. या पण सोन्यासारखेच आहे बाबा. बरोबर. हा. व्यापारी जीव घ्यायला लागले. असं आता चांगल्या मालात गोलट्या घालून आणला का? म्हणजे बरोबर. होता ना शेठ तुम्ही बोला ना एक शब्द. तुम्ही बोला ना, व्हिडिओ चालू. ते रोज काय लावलं त्यांनी? बोलले ते बोलले. काय लावलं ते? 550 लागेल तिथे खाली करायची. त्यांनी 5.6 लावले. हा. तुमची अपेक्षा? 6ची अपेक्षा होती हो, जास्त नव्हती. कालचा काय भाव दिला होता काल? 6 रुपये 6 रुपयांनी खाली झालं. खाली झालं. आणि जरा थोडी व्हरायटी कोणती आपली? 225. 225. सगळा मोठा माल आहे 225. म्हणजे जपलाय बा तुम्ही पावसात आहे एवढं दिवस. नाही खूप त्याला असं म्हणजे एकदम पोरासारखं जपलं भाऊ. जास्त गेली त्याला. मेहनत. वरासारखं जपलं बॉस. काय चिकन बनवलं एकदम असं. ठीक आहे ठीक आहे चालेल. कितना खाली वो अपना हाथ थोड़ा दोनों मार. खाली खाली किस भाव में? खाली क्या भाव से? 10-20 रुपये दे दूंगा बस. आणि शाहू पण आहे तुमची? खाली करा. शाहू काय मागितली? शाहू मागितली की नाही? शाहू नाही लिहिते. कितीला? 700 रुपये लावा ना. एक्सपोर्ट क्वालिटी माल आहे. काल दिला ना त्यांना दिला. तुम्ही काल होते का? काल भाऊ 611 611 जाईल होतं. 611 खाली ठीक आहे 611. व्हिडिओ. तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती 4:30 ते 4:45 चा टाइम आहे. बाजारभाव बघितले आपण. सुपर क्वालिटी माल आहे मित्रांनो. ते चालू आहे 3, 3:30 ते 4:45.
4 रुपये. बांगलाचे जे माल आहे मित्रांनो, बांगलाच्या पावत्या जरी 501च्या देत असल्या तरी बांगलाचे माल 501 नाही, तिथं काही खाली होत नाही. तिथं तुम्ही तुमच्या हिशोबाने जवळपास 550 रुपयाचं इकडं तिकडं होतच राहतं मित्रांनो. 400 रुपये पर सुपर माल जे आहे एकदम दुबई क्वालिटी, एक्सपोर्ट क्वालिटीचे ते माल जातं मित्रांनो. त्याच्यानंतर जे क्वालिटी लोकलची क्वालिटी आहे ते 300 ते 350 रुपये चालू आहे. 250 ते 300 रुपये, ठीक आहे. 250 ते 300 रुपयेपर्यंत ते पण लोकलचे माल चालू आहे मित्रांनो. अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे. तुमच्याकडील टोमॅटो बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.